DHSची अकोला विभागाची स्टाफ नर्सची DVची तारीख आलेली आहे. तर शासकीय आणि खाजगी उमेदवाराची DV कोणत्या तारखेला होईल आणि कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहे त्याच्यासाठी ते एकदा बघून घेऊ. हे लेटर आहे उपसंचालक आरोग्य सेवा अकोला 31 तारखेचं आहे. हे कॅन्डिडेटला मेलला आलेले आहे. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मेल ID वर हे लेटर आलेले आहेत. विषय गट क सरळ सेवा पदभरती 2023 समुपदेशनाकरिता उपस्थित राहणे. प्रतीक्षा यादी क्रमांक 2 म्हणजे वेटिंग लिस्ट जी सेकंड नंबरची होती, लास्ट मी दाखवली होती लास्ट व्हिडिओमध्ये ती वाली. त्याच्यामध्ये जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे. पदनाम अधिपरिचारिका शासकीय महाविद्यालय उत्तीर्ण 50% महिला व पुरुष दोन्ही मेल आणि फिमेल गव्हर्मेंट. संदर्भ ठीक आहे, हे संदर्भ सोडून द्या, इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. वेगळे संदर्भ दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट उपरोक्त संदर्भीय विषयाने हे कॉमन आहे फॅक्टर प्रत्येक लेटरमध्ये असतं. या तारखेला परीक्षा झाली, याद्या झाल्या, जाहीर झाल्या, ठीक आहे, हे कॉमन फॅक्टर आहे ते सोडून द्या. नेक्स्ट पॉईंट बघू. 2023 अंतर्गत पदांची प्रतीक्षा यादी क्रमांक 2 म्हणजे सेकंड जी वेटिंग लिस्ट लागली होती त्याच्यामध्ये निवड झालेले जे उमेदवार होते तर त्यांना DVसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी आणि समुपदेशनाकरिता काउन्सिलिंगकरिता बोलवलं आहे. त्याकरिता आवश्यक त्या दस्तऐवजासह उपस्थित राहणे बाबत सूचित करण्यात येत आहे. तर त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील. सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब प्रमाणे मूळ दस्तऐवज व एक छायांकित म्हणजे एक ओरिजिनलचा सेट दाखवण्यासाठी तुम्हाला तिथं आणि एक झेरॉक्सचा सेट. तर असे 2 तुम्हाला लागतील. 2 पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे, 2 पासपोर्ट फोटोसह सादर करावेत. तसेच समुपदेशनाकरिता उक्त पदाकरिता भरलेला ऑनलाईन फॉर्म व हॉल तिकीट सोबत आणणे अनिवार्य आहे. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं इथे की हॉल तिकीट आणि ऑनलाईन जो फॉर्म भरला होता त्याची तुम्हाला प्रिंट लागेल सोबत. सदरून समुपदेशनाबाबत परिशिष्ट क मधील आवश्यक सूचनेचे अवलोकन करावे. नेक्स्ट पुढे उमेदवाराने समुपदेशनाच्या वेळी सादर केलेले शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात वैधता किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळून आल्यास शासन सेवेसाठी कायमचे अपात्र ठरवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट करताय ते डुप्लिकेट फेक वगैरे नसावं, नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असं करण्यात येईल असं सांगण्यात आले. ठीक आहे. समुपदेशन व कागदपत्र पडताळणी दिनांक कधी आहे 4 तारखेला. ठीक आहे, 4 तारखेला सकाळी 9 वाजता. पत्ता कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला प्रादेशिक आरोग्य भवन जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर अकोला हा ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर तुमचं DV 4 तारखेला सकाळी 9 वाजता होईल. गव्हर्मेंट मेल आणि फिमेल. त्याच्यानंतर नेक्स्ट टिप समुपदेशनाबाबतचे पत्र ईमेलवर प्राप्त झाल्याची पोच म्हणजे जर तुम्हाला ईमेल मिळाला तर आय हॅव रिसिव्ड द मेल अशा स्वरूपाचा हे जो ईमेल ID दिलेला आहे ddgsakola@gmail.com या मेलवर देण्यात यावं. म्हणजे त्याला रिप्लाय करा किंवा या मेलवर त्यांना आय हॅव रिसिव्ड द मेल असा त्यांना मेल करायचा ज्यावेळेस तुम्हाला ज्या कॅन्डिडेट्सला मेल मिळाला त्याच्यानंतर. ठीक आहे. सोबत अधिपरिचारिका शासकीय महाविद्यालय उत्तीर्ण 50% महिला व पुरुष निवड यादी सोबत त्यांनी लिस्ट परत जोडून पण दिलेले अटॅच करून. तर हे इतके कॅन्डिडेट आहेत जे सिलेक्टेड आहेत 21 कॅन्डिडेट. ठीक आहे, टोटल आता एकच लिस्टमध्ये त्यांनी दिलं इथं. ठीक आहे, मेल फिमेल दोन्ही गव्हर्मेंट कॅन्डिडेट. ठीक आहे, हे मेल कॅन्डिडेट आहेत, त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट आहेत. हे कॅटेगरी त्यांची सिलेक्शन कशातून झालेलं आहे, डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे इथं. ओके, तर हे टोटल 21 कॅन्डिडेट ज्यांचं याच्यामध्ये नाव आहे इतक्या कॅन्डिडेट्सचं 4 तारखेला DV आहे. 4-9 तारखेला सकाळी 9 वाजता DVला जायचं. जर तुम्हाला मेल नाही मिळाला, ठीक आहे, जर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्हाला जर मेल नाही मिळाला तर तुम्ही डायरेक्ट DVला जा. मेलचा वाट बघत नका बसू. कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला मेल रिसीव्ह नाही झाला तर ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही DVला नाही जायचं. तर इथं ह्या लिस्टमध्ये जे 21 कॅन्डिडेट दिसत आहेत नावं ह्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर डायरेक्ट 4 तारखेला DVला जायचं. जर मेल नाही आला तरीसुद्धा ऑलमोस्ट तर येऊन जाईल सर्वांना मेल, पण जर एखाद्याला जर कोणाला नाही आला तरीसुद्धा त्याने DVला जायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय काय डॉक्युमेंट्स लागतील कागदपत्र त्याची यादी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं अधिपरिचारिका पदाकरिता भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंट.
ठीक आहे. आणि हॉल तिकीट भरलेला फॉर्म आणि हॉल तिकीटची प्रिंट, त्याच्यानंतर जे तारखेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला TC, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट आणि जात वैध प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी कास्ट लागेल. जे ओपन वगैरे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरले त्यांना नाही लागणार. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आत्ताच लागेल असं नाही. जर नसेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर 6 मंथमध्ये नंतर काढून देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल कोणासाठी? ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठीच फक्त. SC STला नॉन क्रिमिनल नसतं त्याच्यामुळे त्यांना नाही लागणार. ठीक आहे. नेक्स्ट, लागेल कुणाला फक्त नॉन क्रिमिनल? समजा NT कॅटेगरीचे असतील, OBC कॅटेगरीचे असतील, ज्यांना नॉन क्रिमिनल आहे फक्त त्यांनाच. नेक्स्ट, अधिवास प्रमाणपत्र हे सर्वांना लागेल. ठीक आहे. डोमेसाईल सर्वांना लागेल. जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट, GNM BSc जे झाले त्याचे. अनुभव प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद असल्यास. तर एक्सपिरियन्स काही कंपल्सरी नव्हता स्टाफ नर्ससाठी, त्याच्यामुळे काही गरज नाही. असेल एक्सपिरियन्स तरी काही प्रॉब्लेम नाही, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेक्स्ट, अद्ययावत रजिस्ट्रेशनकडील नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे नर्सिंग काउन्सिलकडील तुमचं MNCचं रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSc IIT पण नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. 2 वर्ष तुम्हाला वेळ मिळतो, 2 वर्षामध्ये तुम्ही काढून देऊ शकता, काही नाही अडचण. नेक्स्ट, समांतर आरक्षण धारकासाठी म्हणजे कोणाचं अंशकालीन, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, दिव्यांग, सैनिक असं कोणी असेल तर त्यांच्यासाठी, जर असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. प्रमाणपत्रावर संपूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक. हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्या ग्रुपवर पण खूप वेळेस टाकलेलं आहे फॉर्मॅट. हा जस्ट फक्त एक हाताने भरून द्यायचं असते, सिम्पल. त्याच्यामध्ये काही हे नाही, हे सर्वांना द्यायचं असतं, हे कंपल्सरी असतं सर्वांना. नेक्स्ट, अर्जात नमूद पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड चालेल. नेक्स्ट, स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, पॅन कार्ड, स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो, नाव बदल असल्यास राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र. जर काही नावात वगैरे चेंज असेल तर गॅजेट लागेल आणि मॅरेज सर्टिफिकेट. ठीक आहे. ज्यांचे नाव वगैरे चेंज केले लग्नानंतर त्यांच्यासाठी. नेक्स्ट, आधार कार्ड बायोमेट्रिक पडताळणी झाली आहे का? हे बायोमेट्रिक ज्यांचं नसेल तर आधी ज्यांनी करून घेतलं नसेल, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा काही रोल नाही. हे आधार कार्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हे तिथं कंपनीवाले लोक ते करून घेतील तुमचं बायोमेट्रिक वगैरे, त्याच्यामुळं ह्याच्यात तुमचा काही रोल नाही, हे सोडून द्या, हे काही इम्पॉर्टंट नाही एवढं. नेक्स्ट, उमेदवाराचे GNM BSc शासकीय संस्थेतून झाले. हे तुमचं गव्हर्नमेंट का प्रायव्हेट? ठीक आहे. तर ते इथं मेन्शन करायचे, तुम्ही गव्हर्नमेंट पासआउट की प्रायव्हेट. ठीक आहे. हे इतके डॉक्युमेंट्स आहेत आणि हे सोबत दिलेली यादी आहे. हे आहे गव्हर्नमेंटचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रायव्हेट. प्रायव्हेटमध्ये ठीक आहे, सेम लेटर आहे, 50%. खाजगी महाविद्यालय 50%, महिला व पुरुष. हे बाकी फॉर्मॅट सर्व सेम आहे. डेट, हां हे बघा, डेट पण त्यांची सेमच आहे, 4/9. म्हणजे इन शॉर्ट अकोला डिव्हिजनचं सर्वांचंच गव्हर्मेंट, प्रायव्हेट, ठीक आहे, मेल, फिमेल सर्वांचं DV एकाच तारखेला एकाच दिवशी आहे, 4 तारखेला. ठीक आहे. 4/9ला सर्वांचं DV आहे एकाच दिवशी. त्याच्यामुळं सोबत ही जी लिस्ट दिलेली आहे, आता ही प्रायव्हेट कॅन्डिडेटची लिस्ट आहे. याच्यामध्ये त्यांनी मार्क्स पण मेन्शन केले आहेत प्रायव्हेटच्या ह्याच्यामध्ये. जेंडर, डेट ऑफ बर्थ, मार्क ऑप्टेन आणि सेकंड वेटिंग लिस्टमधला रिमार्क. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये हे मार्क मेन्शन केलेले नव्हते. ठीक आहे. जे असेल ह्याच्यामध्ये पण किती 21 कॅन्डिडेटची लिस्ट आहे. तर ह्या पण कॅन्डिडेट्सनं जे DVला तारीख दिलेली आहे तुम्हाला 4/9 तारीख, ह्या तारखेला DVसाठी त्यांनी तिथं जायचं आहे. जर मेल नाही आला आणि इथं लिस्टमध्ये नाव आहे तुमचं तरीसुद्धा जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे लागणारे डॉक्युमेंट तर हे आताच मी सांगितले तुम्हाला, हे सर्वांसाठी सेम आहेत. ठीक आहे. तर हे अकोलाचे DVसाठी आलेला मेल. तर एकदा लिस्ट बघून घ्या, तुम्हाला ह्या दोन्ही पण लिस्ट आपल्या ग्रुपवर मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तुम्हाला तिथे ह्या दोन्ही पण याद्या मिळतील. जर कुणाचं नाव असेल ह्याच्यामध्ये तर चेक करा आणि 4 तारखेला DVला जायचं. आता लिस्ट राहिलीच कोणती? फक्त ठाणेची. ठीक आहे. फक्त एकच विभाग राहिला आता ठाणे, ज्याची लिस्ट लागायची बाकी आहे. बाकी सर्व डिव्हिजनच्या लिस्ट लागलेल्या आहेत, सर्व लिस्ट लागलेल्या आहेत. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या विभागाच्या किती लिस्ट लागल्यात आणि किती बाकी आहेत ते मी ऑलरेडी खूप वेळेस एक्सप्लेन केलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील
तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळेल, तिथं ॲड होऊन तुम्हाला हे सर्व लिस्ट वगैरे मिळतील तिथं.